नमस्कार माझ्या भावी शिक्षक मित्र मैत्रिणींनो. अनिल बोरकर ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिल बोरकर तुमचं स्वागत करतो. तर आजची अपडेट काय आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया. बट या अपडेटीमध्ये आपण अपडेटीला पॉईंट वाईज डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर ते नेमके पॉईंट कोणते आहेत तर ते बघूया. आज आम्ही नागपूरची टीम सर्वजण आम्ही मावकमध्ये गेलो आणि मावकमध्ये गेल्यानंतर आम्हाला अपडेट माहिती करायची होती की जी विदर्भामध्ये जो आपला नागपूर विभाग आहे त्या नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात. तर त्या 6 जिल्ह्यांचं कोणत्या जिल्ह्याचं रोस्टर अपडेट झालेलं आहे, कोणत्या जिल्ह्याचं व्हायचं आहे, कोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती अपलोड व्हायच्या आहेत, या सर्वांविषयी आपण माहिती घ्यायसाठी आज मावककडे गेलो होतो. आणि त्यानंतर आदिवासी विकास विभागमध्ये गेल्यानंतर तिथली पण काय अपडेट मिळाली आहे त्याची पण मी इत्थंभूत माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी तुम्हाला एक आव्हान करतो की माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे विद्यार्थी आपले अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला हवी. तर चला आपण एक एक पॉईंट बघूया. तर आपण या व्हिडिओला कोणत्या कोणत्या पॉईंटमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. सर्वात पहिला पॉईंट आहे की कोणत्या जिल्ह्याचे रोस्टर पूर्ण झालेले आहेत. दुसरा पॉईंट आहे कोणत्या जिल्ह्याचे रोस्टर तपासणी सुरू आहे. कोणत्या जिल्ह्याचे तिसरा पॉईंट आहे कोणत्या जिल्ह्याचे रोस्टर तपासणे बाकी आहे. चौथा पॉईंट आहे कोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत. आणि पाचवा पॉईंट आहे आदिवासी विकास विभागाची जी अपडेट आहे ती पण अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर चला सर्वात पहिला पॉईंट बघूया आपण की कोणत्या जिल्ह्याचे रोस्टर पूर्ण झालेले आहेत. तर रोस्टर पूर्ण झालेला पहिला जिल्हा आहे भंडारा जिल्हा, त्याच्यानंतर नागपूर जिल्हा, त्याच्यानंतर गोंदिया जिल्हा आणि त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्हा. तर या 4 जिल्ह्यांचे रोस्टर पूर्ण झालेले आहेत. मावककडे येऊन त्यांच्यातल्या त्रुटी न आढळल्यामुळे ते पूर्ण रोस्टर झालेले आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा पॉईंट घेतला होता की कोणत्या जिल्ह्याचे रोस्टर तपासणी सुरू आहे. तर आज आम्ही मावककडे गेले असताना आमच्या समोरच गडचिरोली जिल्ह्याचे रोस्टर तपासणी सुरू होती. आम्ही त्यांना विचारणा केली की गडचिरोली जिल्ह्याचं रोस्टर कधी तपासून होईल. तर त्यांनी म्हटलं की आजच आम्ही या 2 तासामध्ये पूर्ण रोस्टर आपलं कंप्लीट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर लवकरच तुम्हाला पवित्र पोर्टलवर गडचिरोली जिल्ह्याची ॲड पण पाहायला मिळेल. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आपण म्हटलं की कोणत्या जिल्ह्याचे रोस्टर तपासणे बाकी आहे. तर बघा हा खूप महत्त्वाचा आहे की वर्धा जिल्हा, आपल्या नागपूर विभागातला जो वर्धा जिल्हा आहे तर वर्धा जिल्ह्याचं रोस्टर पूर्ण झालेलं नाही. मित्रांनो लक्ष द्या, जे वर्धा जिल्ह्यातले अभियोग्यताधारक व्हिडिओ बघत असणार तर त्यांनी लक्षात असू द्या की वर्धा जिल्ह्याचा जो रोस्टर आहे तो रोस्टर तपासणीसाठी नागपूर मावककडे आलं होतं. पण प्रॉब्लेम काय झालं, त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी आढळल्यामुळे जो रोस्टर आहे तो त्यांना परत करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या दुरुस्त्या करून तो रोस्टर परत मावककडे पाठवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता ते कधी येईल यांच्याकडे ते पण नाही माहिती. तर वर्धा जिल्ह्यामध्ये जे अभियोग्यताधारक आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही एकदा झेडपीला जा, त्यांना विचारा की कधी पूर्ण करत आहे तुम्ही, लवकर पाठवा, कारण लास्ट डेट 10 तारीख आहे, त्यामुळे लवकरात लवकर करा म्हणून. त्याच्यानंतर आपण चौथा पॉईंट आहे की कोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत. तर आता बघा मी म्हटलं आधीच्या पॉईंटमध्ये की कोणत्या जिल्ह्याचं रोस्टर पूर्ण झालेलं आहे. या पॉईंटमध्ये काय आहे की कोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती पूर्ण झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे भंडारा जिल्हा, याची जाहिरात अपलोड झालेली आहे. गोंदिया जिल्ह्याची जाहिरात अपलोड झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्याची जाहिरात अपलोड झालेली आहे. नागपूर जिल्ह्याची सुद्धा जाहिरात अपलोड झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आदिवासी विकास विभागाचा रोस्टर पण पूर्ण झालेला आहे. मावककडे आला होता, त्यांनी त्याला तपासून रोस्टर परत करण्यात आलेला आहे. आणि आम्ही आदिवासी विकास विभागामध्ये गेलेले असताना आम्हाला असं आढळलं की ज्या आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त आहेत आयुषी सिंग मॅडम, तर त्यांच्याशी भेट झाली नाही. का बरं भेट झालेली नाही, तर ही पण एक गुड न्यूजच आहे की भेट न होणे ही सुद्धा एक गुड न्यूज आहे. का बरं नाही झाली, तर अप्पर आयुक्त मॅडम सर्व अधिकाऱ्यांना घेऊन पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड करत होत्या. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की आम्हाला जाहिराती अपलोड करू द्या, त्यानंतर तुम्ही 10 तारखेनंतर या आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही अपडेट पाहिजे आहे ती अपडेट आम्ही देऊ. ही झाली रोस्टरच्या संदर्भामध्ये माहिती. आता तुम्ही म्हणाल की सर ह्या तर जाहिरातीच्या रोस्टर जो आहे तो रोस्टर पूर्ण झाला, पण जागा किती येणार.
जागा किती येणार, तर गडचिरोली जिल्ह्याच्या त्यांनी जागा सांगितलं की 1000 ते 1100च्या आसपास ज्या जागा आहेत त्या येतील. पण बाकी जिल्ह्यांच्या विषयी आम्ही जेव्हा त्यांना विचारलं, तर त्यांनी असं सांगितलं की मावकवाल्यांनी असं सांगितलं की आमचं रोस्टर तपासणी सुरू आहे आणि आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. तर आम्ही तुम्हाला म्हणजे विनंती करतो की आज तुम्ही आम्हाला नका विचारू, कारण आमचे सर्व अधिकारी त्यामध्ये बिझी असल्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकणार नाही. पण तुम्ही काय करा, 10 तारखेच्या नंतर या आणि 10 तारखेच्या नंतर आम्ही तुम्हाला इत्थंभूत कोणत्या जिल्ह्याच्या किती जागा आहेत, काय आहेत, त्या सर्व आम्ही तुम्हाला माहिती देऊ. तर असं त्यांनी सांगितलं. म्हणून आम्ही विचार केला की चला यांचं काम करू द्या, कारण लास्ट डेट 10 तारीख आहे. त्याच्यामुळे यांचं काम पूर्ण झालं पाहिजे, म्हणून आपण यांच्यात व्यत्यय आणू नाही. मग आता सर्वांचं असं म्हणणं असेल की आता काय, वर्धा जिल्ह्याचं तर व्हायचं आहे, त्याच्यानंतर अजून ज्या काही खाजगी संस्था आहेत त्यांचे पण काही संस्थांचे रोस्टर पूर्ण व्हायचे आहेत, तर मग मुदतवाढ मिळेल का? तर माझ्या माहितीनुसार पॉसिबिलिटी आहे की 5 ते 10 दिवसाची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. किती दिवसाची? 5 ते 10 दिवसाची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. आणि ही मुदतवाढ शेवटची असेल. लक्षात ठेवा, ही मुदतवाढ काय असेल? शेवटची असेल. यानंतर मुदतवाढ मिळणार नाही. ही पॉसिबिलिटी आहे. किती? 5 ते 10 दिवसाची मुदतवाढ मिळेल. सर्वांना माहिती समजली असेल. तर पुन्हा एकदा शेवटी सांगतो की माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि शेवटी वर्धा जिल्ह्याच्या अभियोग्यताधारकांना माझं एवढंच सांगणं आहे की जे कोणी वर्धामध्ये राहणार आहेत किंवा वर्धाच्या आजूबाजूला राहणार आहेत, तुम्ही तिथल्या जिल्हा परिषदेला जा आणि रोस्टर संबंधी माहिती विचारा आणि कधी पाठवणार तर विचारा, कारण वर्धा जिल्ह्याच्या पण जागा येणं गरजेचं आहे. तर एवढंच माझ्या अभियोग्यताधारक मित्रांनो, इथं मी थांबतो. जय हिंद, जय भारत.